दिवाळीत जर गोंधळ झाला तर रस्त्यावर उतरणार, संपत बारसकरांचा थेट इशारा। वाहतूक कोंडीवरून शहर पेटणार, राष्ट्रवादीकडून पोलिसांना आठवड्याची मुदत। शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि वारंवार होणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व विरोधी पक्षनेते संपत विजय बारसकर यांनी आज पोलीस अधीक्षकांना थेट लेखी निवेदन देत तातडीच्या उपाययोजनेची मागणी केली आहे। बारसकर यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं की दसऱ्याच्या काळात सुद्धा शहरात वाहतूक नियंत्रणाचा अभाव जाणवला। आता दिवाळी उत्सवात पुन्हा हीच परिस्थिती राहिली तर नागरिकांचा संताप उसळेल। त्यांनी दिल्ली गेट, प्रेमदान चौक, माळीवाडा एसटी स्टँड, कायनेटिक चौक, भिस्तबाग व भिंगार परिसरात कायमस्वरूपी वाहतूक शाखेची नेमणूक करण्याची मागणी केली आहे। तसेच बिना नंबर, फॅन्सी नंबर प्लेट आणि आवाज करणाऱ्या मोटरसायकलींवर कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी पोलिसांना केलं। यासोबतच दररोज नाकाबंदी व वाहन तपासणी मोहीम सुरू करण्याचा ठोस प्रस्तावही त्यांनी सादर केला आहे। संपत बारसकर यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे की जर 14 ऑक्टोबरपर्यंत योग्य ती कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जन आंदोलन उभारण्यात येईल। अहिल्यानगरातील वाहतुकीचा ताण आणि नागरिकांच्या असंतोषावर आता प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कोतवाली पोलीस स्टेशन येथे कोतवाली पोलीस स्टेशनचे पीआय आणि तोफखाना पोलीस स्टेशनचे पीआय यांच्याकडे आम्ही या अहिल्यानगर शहरामधील काही पॉईंट होते, समजा उदाहरणार्थ दिल्ली गेट आहे, कायनेटिक चौक आहे, कोटलाचा भाग आहे, भिस्तबाग चौक आहे, प्रेमदान चौक आहे, असे जे ट्रॅफिकचे जे पॉईंट होते या पॉईंटवर आपण पूर्ण वेळ पोलीस प्रशासनाचा माणूस नेमून त्या ठिकाणी ट्रॅफिक आटोक्यात आणावे असं आम्ही निवेदन दिलं। आणि जे प्रामुख्याने शहरातले जे समजा सगळे ट्रॅफिक पॉईंट आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपले पोलीस प्रशासन नेमून ट्रॅफिकची अडचण या शहराच्या नागरिकांना येऊन नाही द्यावी अशा प्रकारची आम्ही मागणी केली। त्यानंतर काही काळ त्यांनी त्याच्यावर कारवाई केली, पण आता आपण पाहतो की दसरा आली, दिवाळी आली आणि काही मागच्या काळापासून तिथं आम्हाला लोक दिसून येत नाही। तर मग आपण अनेक वेळा निवेदन देऊन देखील सुद्धा याच्यावर प्राधान्यक्रमाने कारवाई होत नाही। आणि मग त्याच अनुषंगाने आम्ही आता SP साहेबांना, अधीक्षक साहेबांना भेटलो आणि त्यांना आमची सविस्तर सगळी मागणी सांगितली। आणि जर हा सदरील प्रश्न शहरातील ट्रॅफिक असेल किंवा गुन्हेगारी असेल व इतर अवैध धंदे असतील हे जर प्रश्न येत्या 8 दिवसात मार्गी नाही तर आम्ही आमच्या निवेदनाद्वारे दिलेलं आहे की आम्ही या अहिल्यानगर शहरात जन आंदोलन उभारू। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।